महत्त्वाची आणि मोठी बातमी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आता सुधाकर बडगुजर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। नगरसेवक असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। नोटीस पाठवण्यात आली आहे। स्वतःच्या कंपनीला कंत्राट दिल्याची तक्रार करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, या संदर्भात काय अधिकची माहिती? सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत हे वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। कालच या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर हा प्रकरण खूप वर्ष आधीचं आहे। 2006 ते 2009 या कालावधीमध्ये नगरसेवक असताना आपलं पदाचा गैरवापर करून काही कंत्राट जे आहेत ते आपल्याच कंपनीला दिल्याचा आरोप आणि ठपका बडगुजर यांच्यावरती आहे। आणि या सगळ्या प्रकरणी तत्कालीन आयुक्त म्हणजे खरं तर त्यावेळेस आयुक्त प्रवीण गेडाम यांनी तक्रार केली होती आणि त्या तक्रारानुसार लाचलुचपत विभागाने इतके वर्ष हे तपास केल्यानंतर या तपासामध्ये जे आहे काही गोष्टी आढळलेल्या आहेत आणि त्याच संदर्भात चौकशीसाठी काल सुधाकर बडगुजर यांना नोटीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेला आहे। आणि त्या सगळ्या प्रकरणात आज 11 वाजता बडगुजरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता लाचलुचपत विभाग सुद्धा करणार आहे। आपल्याला माहिती आहे सलीम कुत्ता बरोबर काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बडगुजर यांचं नाशिक क्राईम ब्रँचकडून गेल्या 3 दिवसांपासून चौकशी हे चालू आहे। आता अँटी करप्शन सुद्धा बडगुजर यांची या सगळ्या प्रकरणात म्हणजे आपल्या पदाचा गैरवापर करून जे कंत्राट दिलेला आहे त्यातून काही आर्थिक व्यवहार झालेला आहे, त्या आर्थिक व्यवहार संदर्भात अँटी करप्शन ब्युरो आता चौकशी हे बडगुजरांची करणार आहे। त्यामुळे एकूणच बडगुजरांच्या अडचणीत वाढ होताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच किरण, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।